आपले सगळ्यांच्या ओळखीचे माननीय प्रभाकर बुसकुटे, आपले सगळ्यांचे आदरणीय असे बुसकुटे गुरुजी आणि आमचे काका. खरं तर आज एक मला खूप आनंद होतोय की मी आमच्या काकांच्या बद्दल काही त्यांची ओळख करून द्यावी. त्याबद्दल मला खूप असं वाटतं की बोलण्यासारखं भरपूर आहे, पण एक सून म्हणून मी इथे उभी आहे. खरं तर मी ओळख करून देण्याची महाडच्या लोकांना गरज नाही आणि श्रावण व्याख्यानमालेतही त्यांची ओळख करून देण्याची मला गरज वाटत नाही. पण एक आपली परंपरा आहे की श्रावण व्याख्यानमालेत थोडीफार माहिती द्यायची असते. त्यानुसार मी आपली थोडीशी त्यांच्याबद्दल माहिती सांगते की जवळजवळ 38 वर्ष काकांनी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम केले आहे आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांना. शिवाय साहित्य क्षेत्रात त्यांनी भरपूर कामगिरी करून पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. महाडकर, मी महाडकर आणि महाड गॅझेट, शिवाय हुतात्मा कमलाकर, विठ्ठल दांडेकर अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय ते पर्यावरण प्रेमी आहेत. लाडवणी येथे जाऊन झाडे लावून त्यांचं संगोपन करण्याची त्यांना आवड आहे. अजूनही या वयात 2 व्हीलरवर जाऊन ते तिथे काम करतात. त्यांच्यासाठी बोलण्यासारखं मला भरपूर आहे, पण मी थोडक्यात आवडते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने काकांना इथे त्यांचा विषय मांडण्यासाठी महाड जुनं व नवीन यासाठी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. श्रावण व्याख्यानमालेचं मी ते आठवून सादर करणार. मी आता फारसं जात नाही. या म्हणजे दुसरे आमचे मित्रमंडळींनी आग्रह केला की तुम्ही एक दिवस बोला. त्याचं कारण असं आहे की महाडचा इतिहास कुठेतरी संकलित झाला पाहिजे, पुढच्या पिढीला तो कळला पाहिजे आणि तो सांगण्याचा अधिकार फक्त तुम्हा आम्हालाच आहे, कारण पुढच्या पिढीला काहीच माहिती नाही. आणि मग ती जर पिढीच काही चुकीचं बोलली तर त्याला तुम्ही जबाबदार होता, तुम्हीच त्याला जबाबदार असणारा मानव नाही. आमच्या ब्राह्मण समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब त्यांनी ठरवलं की महाडचा इतिहास आपण संकलित करायचा. पुष्कळी तुम्हाला जितका इतिहास येतो तेवढा तुम्ही सांगा. तर बाबाने माझी बैठक बोलणं कितपत होईल सांगता येत नाही, पण तुम्ही म्हणता आपण बसू. आणि मग आम्ही ब्राह्मण सभेच्या कार्यालयात बसलो. त्याचं शूटिंग केलं. मी त्याचं एक शेड्यूल तयार केलं, कसं कसं यायचं, कसं कसं बोलायचं. आणि ते मी बिनधास्त बोलायचं कारण आहे त्याचे श्रोते नव्हते, म्हणून मला आपलं आरामशीर बोलण्यात आलं. आम्ही 40-40 मिनिटाचा एक भाग केला, अशा म्हणजे 8 भाग तयार झाले. आता पुढची जबाबदारी त्यांची. आज मी विषय दिलाय जुनं महाड आणि नवं महाड, पण मी बोलताना जुन्या महाडावरच बोलत आहे, कारण नवं महाड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही ते आता आपलं चालू आहे. माझी आजची जर वस्तुस्थिती पाहिली तर प्रॉपर महाडचे लोक अतिशय कमी आहेत. आलेले लोक आहेत आणि ते आलेले आहेत ते आता ते जुनेच आहेत, 5-50 वर्षाचे राहिले, म्हणजे ते काही नवीन आहे. पण तरी त्याला फार जुना इतिहास माहिती. महाडाचे प्रमुख राणी, महाडाचं वैशिष्ट्य हे सर्व. आणि मग हे सगळं बोलताना एक ठरवलं की माझे शेवटचं व्याख्यान आहे. मग आता बोलताना आपण त्याची हे जे सगळं जमवलं, मीच बोलतो असं नाही, अनेक होते. यंदाच्या श्रावण व्याख्यानमध्ये महाडवर 3 व्याख्यान होणार आहे. शिवराज भागवत चळवळीवर बोलणार आहेत, गावण सर आणखी महाडवर बोलणार आहेत, असे अनेक लोक बोलणार आहेत. हे जे लोक बोलतात ते साधने काय वापरतात? महाडचा इतिहास कळायला किंवा महाडचा इतिहास समजायला काही साधन आहेत का? त्या साधनांचं पण उहापोहण्यास करतात. आम्ही काय वापरलं, आम्हाला काय मिळालं आणि आम्हाला जे मिळालं ठीक आहे, आम्ही काही इतिहास संशोधन नाही म्हणून आम्ही काही संशोधन करून मिळवू असं
करता काही भाग नाही. कारण काय संशोधन एक आणखी वेगळा प्रकार आहे. ते ग्रंथ माझ्याकडे आले म्हणजे सर तुम्हाला भारताचे बुक माहिती आहे थोडीफार आहे. मी मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करायचं ठरवलंय. बरोबर चांगली गोष्ट आहे. मराठ्यांच्या इतिहासावर तुम्ही संशोधन करताय करा. मग मी त्याच्यावर खूप लिहिणार आहे या आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही वाचलंच काय आणि त्या ग्रंथाला पहिलं सरदेसाईंचं पुस्तक वाचायला मिळालं. आता सरदेसाई लिहिणार त्यांचे लिखाण त्यांचा तो लिखाणाचा बाज आणि त्यांच्या शेकावल्या लिखाण ते सगळं वेगळं आहे आणि त्या पठ्यांचे वाचलं आला माहिती. सर मी ते देसाई वाचले पण मला प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? मराठ्यांचा इतिहास सांगणारे मी देसाईंना वाचलं आणि माझ्या मनात प्रश्न पडला हे मराठी पानिपतवर गेले हो गेले मग हे 1,15,000 बांगड्या घेऊन गेलेच कशाला? काय म्हणजे काय तुला म्हणायचंय का? म्हणे सरदेसाई म्हणजे की पानिपतवर मराठ्यांची 1,15,000 बांगडी फुटली. हात जोडले तुझं जे संशोधन आहे ते तसंच चालू ठेव. देशाला काय म्हणायचं आहे याला कळलं पाहिजे आणि त्यामुळे अशा इतिहासाच्या कुठच्या गोष्टी करतात. देशाने सांगितलं की बाबा मराठ्यांचं 1,15,000 सैनिक तिथे मारले गेलं पण देशाचं बोलणं सगळं लिहिणं आहे सगळं वेगळं होतं की मराठ्यांचे 1,15,000 पानिपतवर मराठ्यांची 1,15,000 मागणी कुठली त्याच्याने शब्दशः अर्थ धरला आणि शब्दशः अर्थ धरल्याकारणानं हे असं सगळं झालं. आपण जे आता महाराष्ट्राचा अभ्यास करणार आहोत तर महाराष्ट्र पहिली गोष्ट अशी आहे महाराष्ट्राचा जो पहिला इतिहास आहे तो 1930चा मिळतो म्हणजे 2200 वर्षापूर्वीचा आपल्याला त्याच्या नोंदी पहिल्या आपल्याला मिळालेल्या आणि 130 सालात इथे विष्णुपुरी नावाचा राजा राज्य करत होता. तो बौद्ध वंश राजा होता आणि या भागात संपूर्ण बुद्धांची राज्य बौद्ध धर्मीय राजे इथे सगळे राज्य केले आणि त्या विष्णुपुरीत त्यांनी इथे राज्य करताना अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी ते पायऱ्याचं लेणं त्यांनी खोदलेलं आहे म्हणजे त्याच्या काळात ते लेणं आहे ते कोणचं लेणं आहे ते त्याच्या काळात लेणं आहे आणि अशा पद्धतीची शिल्पकला त्या काळात फार मोठ्या प्रमाणात होती. सर्वसाधारण ज्या लेण्यांच्या पूर्वीकामाची जी स्थिती आहे ही आहे ती बौद्ध काळातलीच आहे आणि तिथे सगळं असं आपलं महाड महाड म्हणजे काय जी राज्यसत्ता आपल्यावर असेल त्या राज्यसत्तेत येणारे गाव ते महाड. महाडला काही राज्य नव्हतं. महाडला कुठं राजा नव्हता. पण कर्दम शिलाहार वाकाट त्याच्यानंतर अलाउद्दीन खिलजी मोहम्मद गवान नंतर आलेले मोंगल सत्ताकडे अकबर जहांगीर हे सगळे आलेले राजे आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजीनंतर आलेली पेशवाई आणि पेशवाईनंतर आलेला आपल्याकडे ब्रिटिश राज्यसत्ता. एवढ्या राज्यसत्ता आपण भोगलेल्या आहेत. आपण एवढ्या राज्यसत्तेचा अनुभव घेतलेला आहे. मग ज्या राज्यसत्ता येतील त्या आधिपत्याखाली आपण काम करतो आणि म्हणून आपण त्याच्या कारकिर्दीत मोडतो आणि म्हणून महाराष्ट्र इतिहास घेताना आपल्याला या राज्यांचा हे करायचं. हे जे राजा आलेले आहेत त्या राजाची राज्यसत्ता करताना या भागातल्या गोष्टी केलेल्या चांगल्या चांगल्या आणि या आपल्या पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा तुम्हाला विचार करायला लागला तर तुम्हाला तो कोकणाचा विचार पाहिला पाहिजे. हा जेव्हा मराठी इतिहास वाचायचा किंवा द्यायचा सांगायचा ठरवला तर माझ्या मनात कोकणाचा नकाशा तरी आपल्याला पाहिजे म्हणून तो नकाशा आणला. 750 किलोमीटरची लांब चिंचोळी पट्टी म्हणून आपलं वर्णन आहे तो नकाशा मला मिळाला. मी घेतला बघितला झडप पडलेली गोळी करली झडप पडली मी त्याची बरोबर घडी घातली एवढा लांब हातात करणार तो घडी दप्तर ठेवून आलं घरी आला उघडला. योगायोग असा या कोकणच्या नकाशाची
वर्णन घ्यावं. म्हणजे कोकणात ज्या काही घडामोडी घडली त्याचे सात प्रसाद आमच्यावरून होते. कोकणाची वर्णनं अनेकांनी अनेक प्रकारे केलेली आहेत. कवींनी केलेली आहेत, लेखकांनी केलेली आहेत, अनेकांनी ती मांडलेली आहे. आणि ही वर्णन आहे कोकण दळिद्री बोलते कोण छेचेची सोन्याची सुंदर गाणं अशा सुंदर सुंदर कविता कोकणावर केलेल्या आहेत. पाडगावकरांनी कोकणावर दिलेले आहे, अनेक लेखकांनी कोकणावर दिलेले आहे. पण कोकणाचं 100% तंतोतंत खरं वर्णन जर कुठे आलं असेल तर ते भगवान परशुरामांच्या परशुराम सुद्धा झालेले आहे. भगवान परशुराम यांच्या परशुराम सुद्धा झालेला आहे की त्यांनी त्याचं वर्णन करताना आणि हे मला कुठे मिळालं त्यांनी परशुराम सुद्धा असेल. मग मला दादासाहेबांनी कोकणच्या कथा आणि व्यथा म्हणून जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाची प्रस्तावना बाळासाहेब भारतीयांनी विस्ताराने का बोलणार आहे ते कुठे कुठे कसं कसं मिळत गेलं ते बाळासाहेब भारतीयांनी लिहिली. आणि बाळासाहेब भारती आध्यात्मिक फार मोठे अधिकारी होते. आणि त्यांनी वाचायला सांगितली की पिता रत्ना करो यश लक्ष्मी यश सहोदरी शंख भुंकीची भिक्षा दे दैवाधीनस्य जीवन. काय उत्तम वर्णन आहे. परशुराम भगवान परशुरामाचे केलेले ते वर्णन आहे. ते म्हणतात आमचा बाप रत्ना दर्शवू दे, आमचा बाप रत्ना दर्शवू दे. पिता रत्ना करो यश लक्ष्मी यश सहोदरी लक्ष्मीची बहीण. मग आम्ही कोण तर आम्ही रत्नाकराचे 4 मुले. आमचा प्रपंच लहान आहे, फार मोठा नाही. मराठवाड्यासारखा विस्तृत नाही, पश्चिम महाराष्ट्रासारखा लांब रुंद असा नाही आहे. आमचा चिंचोळा आहे आणि आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण एवढा आमचा प्रपंच. आमचं कुटुंब लहान. मग 4 भाऊ कोण आहे ठाणे गुलाबा रत्नागिरी सिंधुदुर्ग आम्ही 4 भाऊ. आणि आमची लक्ष्मी यश लक्ष्मी सारखी श्रीमंत आमची बहीण मुंबई. आणि असा हा आमचा सगळा प्रपंच. आमचा बाप काय तुझा रत्नागिरी टाकला किनाऱ्या. आणि हे सगळं वर्णन या परशुराम चित्रात आलेलं आहे. आणि अजूनही आम्ही आमच्या बहिणीकडे जातो, सुखा समाधानाने तिथे राहतो. ते आम्हाला अजूनही सामावून घेते, आमचा पाहुणचार करते. भाऊ कसे आहे दैवाधीन जीवन जगणारे, दैवाधीन जीवन. मिळाली मासळी तर मिळाली नाही तर पोळी घरी परत. आलं पिकत आलं नाही तर भरपूर रडणं आहे माहिती. एकदा आमच्या बापाला असं वाटलं टीचर वाटलं त्यांनी 40 मुलांना जवळ बोलवलं गाडावं या तुम्हाला देण्यासाठी माझ्यावर काही नाही, माझ्यावर साखर कारखाने नाही, दारूचे कारखाने नाही, देशावर आहेत तसे. माझ्याजवळ दायित्व द्यायला तर केलं तुम्हाला मी आज बिलमुख पाठवणार मी तुम्हाला देणार. माझ्याजवळ असणारा 25 ज्यांची शंका आहे तो मी शंका तुम्हाला ते लाग्या. आणि हा भुंकाची युद्ध होईल. कोकणी माणूस बोलला की भांडायला सुरुवात. शब्द काढला की भांडायला सुरुवात. म्हणून त्याने म्हटले तू या शब्द घे आणि न्यायापर्यंत जा. तुला किती कोणीही डावलण्याचा प्रयत्न केला तरी तुला डावलून चालणार नाही. अन्नात मिठाला असणारी किंमत तुला आहे. आणि खरोखरीच आज असे होते तो शब्द न्यायासाठी भूमिका आमच्या सावरकरांची भूमिका, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि आता छत्रपती शिवरायांनी तो प्रचंड भूमिका. आणि त्यांनी दिल्लीपर्यंत दाद मागितली अन्याय झालेला. दिल्लीपर्यंत अन्याय त्या शंकरच्या निघालांनी शोधून काढला. असं हे आमचं कोकणाचं जीवन त्यांनी वर्णन केलं. मग कोकणाचा सगळा इतिहास आपल्याला मिळतो कुठे? कोकणाचा इतिहास मिळतो. तो कोकणाचा इतिहास आपल्याला जो मिळतोय तो ही साधन आहे, ती मुख्य साधन आहे त्याचं मैत्रावतीची गोष्ट.
सर्व बकरीची जुनी बकर म्हणजे बायकावची ती 1060 मध्ये लिहिली गेलेली आहे. आणि इतिहासाच्या राजवाड्यांनी त्याच्यावर संशोधन केलं. इतिहासाच्या राजवाड्यांनी त्या बकरीवर तुमचा अभ्यास केला. बकरीची पृष्ठसंख्या 110, पण राजवाड्यांची प्रकरण 120 मागायची. असं तुम्हाला कुठे बघायला मिळणार का? त्या अंगापेक्षा मोठा म्हणून, पण ते इथे झालेलं आहे. आणि ती बकर राजवाड्यांनी जी 120 पानाची प्रस्तावना दिली, ती प्रस्तावना वाचली की आम्हाला सगळे बोलली ती सोडले. पण त्या बकरीत म्हणजे आता जवळजवळ 1200 वर्षापूर्वीचा काळ आहे. 1000 आणि 1100-1200 वर्षाचा काळ आहे. आणि त्याच्यात तो सगळा दिलेला आहे. आणि मग त्यांनी त्या बकरीत जे उल्लेख घेतलेले बैकावतीची बकरी म्हणजे बैकावतीचं स्थान जे आहे ते बंदर किनारे आहेत. सगळे बंदर आहे म्हणजे ती जलदेवता आहे. आणि ती जलदेवता असल्या कारणाने ती बंदराची संरक्षक आहे. आणि त्या काळात बंदरांना अतिशय महत्व, साधन संपत्तीची साधन संपूर्ण बंदर आणि बंदरावर म्हणून लढायला व्हायच्या. आमच्या इथे जो बंदर आहे त्या बंदराच्या कडेला बायकावतीचे जीव आहे. हापशाने, फिरंग्याने, ज्याच्याने, पोर्तुगीजांनी जे हल्ले केले ते त्याच्यावर केले, बंदरावर केले. आणि बंदरावर हल्ले झाले त्यामुळे ते जीव उद्ध्वस्त झालं. ते आपल्या इथे त्याच्यापासून संपूर्ण किनारपट्टीवर हे सगळं घडलेलं आहे. मग या भागात येतो कोण? सांगण, दमण, दीव, तारापूर, वसई, मुंबई, माहीम, कळवे, ठाणे, चौद, राजापूर ते सिंधुदुर्ग पर्यंत सगळ्या राज्यात या भागातली असणारी सर्व किनारपट्टी आणि या किनारपट्टीचा सगळा इतिहास आपल्याला. या भागावर अनेक राज्य होऊन गेले. यादवाचे, त्याच्यानंतर भीम राजाचे राज्य केलेले आहे. यादवाचं राज्य होतं. आणि त्यांनी जो जास्तीत जास्त किनारपट्टी जी धरलेली आहे ती आपली कोकण किनारपट्टी धरलेली आहे. 14चा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. पुराणात आलेले आहे. चंपावती नगर म्हणून आलेले आहे. चंपावती नगरात एक राजा राहत होता. ती सगळी कथा येते पुराणात. त्या चंपावती नगरात म्हणजे 14 होते. आणि ही बंदरं भरभराटीला आलेली होती. कोकणाची संपत्ती होती, कोकणाचं वैभव होतं. आणि कोकणाचा सगळा मान सन्मान या बंदरावर होता. आणि ही बंदर होती. म्हणजे बंदर कुठे राजापूरपर्यंत घातली गेली होती. या राजापूरच्या बंदरापर्यंत संपूर्ण इतिहास आहे. शिवशाहीचा इतिहास आहे, सगळ्या गोष्टीचा इतिहास आहे. मग 14चं बंदर भीमच्या काळात ते पाडलं गेलं, तोडलं गेलं. या 14ला म्हणजे चंपावती नगरीत रेशमाचा मोठा व्यापार चालायचा. जवळजवळ निम्म रेशीम त्या 14ला चंपावती नगरात तयार व्हायचं. आणि ते सगळे बोलवलं ते. आणि म्हणजे या लढाया झाल्या, पाऱ्या झाल्या. त्या राजाने ज्यांचा उत्कर्षाचा म्हणून पाया काय ही रेशीम. मग रेशीम पुढे पिकतं तुतीच्या झाडं. पण तुतीची झाडाची खतर गोष्ट आहे. तुतीची झाडं सगळी नाही करून झाली. आणि तो सगळा या कोकण पट्टीत म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीत 8 आग्रह होती. मोठी आग्रह होती. त्या आग्रहातून शास्त्री प्रदीप विद्वान मंडळी एकदा मांडला दाखवून प्रमाण आले की आम्ही बसूनचा डॉक्टर मारत या रेवगंड्याच्या तिथे एक शास्त्री होते, दीक्षित शास्त्री. त्या दीक्षित शास्त्र्यांनी ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ लिहिला. आणि आजही तो ग्रंथ ज्योतिषशास्त्राचा मूलाधार म्हणून चालतो. आता सोमनाथांच्या मनुष्य मला मत सांगते म्हणजे आता त्याचे विश्वास ठेवायचे. आज जगात जे ज्योतिषशास्त्र चालले आहे ते आमच्या दीक्षित शास्त्राच्या ग्रंथावरून चालले. म्हणजे किती विद्वान माणसं होती. पुराणावर निर्माण होती. त्याच्यानंतर अनेक भाषांवर त्यांची गुरुत्व होती. ही माणसं होती. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. मुरुडला 2 भाऊ होते. एक आवडी आणि एक रावजी. तो जो रावजी होता तो चक्रम होता, महान ज्योतिष होता. ज्योतिष म्हणजे एकदा बघा बघा. पण त्याला विद्वान असूनही मांडण्याची पद्धत त्याच्यावर होती. म्हणजे समजावून सांगितलं हे सांगितलंय ऐक तेवढं
एकदा नवाब त्याच्या इथे गेला आणि नवाब म्हणजे अवजी साहेब मला ज्योतिष मला ज्योतिष बघायला सांगायचं कुंडली बघितली जा 8व्या दिवशी नसते ऐकलं ते मुलगा होता त्यांचा मुलाला राग आला काहीतरी सांगावा तुला वाईट दिवस आहे तुला पिढ्या आहे आमच्या करतो आणि तो राजा 8व्या दिवशी नेला हो तो 8व्या दिवशी नेल्यानंतर त्या मुलाला राग आला त्यांनी आपल्या अधिकाऱ्याला हुकूम केला याला पकडा बांधा त्याच्या पोराला बांधा त्याच्या बायकोला बांधा याचं घराडच नाही तो कुंड्या त्याच्यामध्ये ठेवायचं मग त्याला धरला बांधला आणि पोत्यात घातला लोकांचे पोरांनी काय केलं मग त्यांनी केलं तर त्याच्या पोत्यात घातला पोत्यात दगड भरले आणि समुद्रात ते कुठून मिळू त्याला तिथे समाधी दिली माझ्या बापाला तू मरतील म्हणून सांगतोस काय बायकोला पकडलं बायकोनी काय केलं ती शिकिली समाजाची होती तिच्या देवळात खंडोबाचा टाक होता तो ती आग गेली तो खंडोबाचा टाक काढला मी केसा घातला आणि खंडोबा म्हणजे खंडोबा आता तूच आता विचार दोन्ही पोराने घेतलं आणि ते जहाजात त्यांना घातलं आणि त्यांना दुबईला विक्रीसाठी पाठवलं आणि खंडोबाचा टाक हातात काढला खंडोबाने त्यांना वाजवलं की ते फार मोठी वादळ निर्माण झाली आणि ते त्यांचं जहाज भरवटलं ते राजापूरच्या बंदरात राजापूरच्या बंदरात झालं एक बाई आणि 2 मुलं आता निघाव कोण करायला काय करायचे निघाव काढायचे तसे विसाचे पण तो चुकी दिली होती त्यांनी ताई बहीण आपली तिकडे पुढे मिळवलं ठीक आहे गडबड आणि मग त्यांनी तो लिहिला तिने 2 मुलांना आणि बाईला विकत घेतली कोणाला कळलं म्हणे घरी आली शिवली केला आणि मग तिचा जो मुलगा होता अवधीचा मुलगा बाळाजी त्याचा तो ते करता बाई मोठी चिटून होती तिला कळलं शिवाजी महाराज तिथे आले तिने मुलांना गेलेलं तेवढा आणि पत्रे गेलेलं शिवाजीला पत्रे आणि ते सुद्धा मारतात त्या शिवाजीला शिवाजीच्या अक्षर बघितली अक्षरशः महाराज वेडे झाले काय अक्षर आहे कोण आहे तो मला भूमिकेचं घरी त्याला बोलून राहिला त्याला घेतला आणि मग मातेला सांगितलं नमस्कार करतो माते हा मुलगा माझा हवाय स्वराज्याच्या कामाला पाहिजे मी दिला स्वराज्याच्या गावात पाहिजे दिला तर तू पण चाललाय नाही मी त्याने कामा कष्ट केली लहानपण घरी तुम्हाला काही मुलगा तुमचा त्याने तो 10 वर्षाचा मुलगा शिवाजी राजाने गेला त्याचा गेला आणि तो पुढे बाळाच्या अवधी टिकली म्हणून स्वराज्याचा लेखनिक म्हणून गाजला जे शिवरायाचं अक्षरप्रधान मंडळ झालं त्या अक्षरप्रधान तो प्रधान होता कुठल्या कथा कुठे जातात बघा आपण म्हणतो राजापूरच्या गिरेश्वराची छत्रपतीच्या काळात होते छत्रपतींना जेव्हा हे झालं पन्हाळगडाचा वेळा होता पन्हाळगड छत्रपती आढळल्यावर ब्रिटिशांना आनंद झाला उघड्या पुढच्या आता शिवाजी आढळला आता काही दुसरंच नाही आता ब्रिटिशांनी आणखी सैन्य आणलं प्रचंड वेळा दिला मोठ्या वेळा दिला आणि आता ह्याचं काय आता शिवाजी महाराज सुटणार नाही ब्रिटिशांना काय ब्रिटिशांनी त्याला तोफा पुरवल्या तो पुरवले तो म्हणतो पैसे नाही आले उधार घे तो म्हणतो या कुठे इंग्लिश मारायला मी माणसं देतो इंग्रजांनी माणसं तोफा डालायला माणसं हे महाराज संपूर्ण बोलणं बघताय हे लाल मावसा भेटवत कसा सगळा आपला खेळ करते महाराजांना लक्षात ठेवलं आणि 73 महाराज सुटून आले रायगडावर आले इतक्या वर्षांनी इतक्या दिवसांनी आपला मुलगा सुटल्या आईला तेवढा आनंद झाला पण त्याचं सुद्धा अशक्यच होतं येईल असं काही वाटत नव्हतं पण माता करावी होती त्यांनी त्याच्या खाण्याकडे बघितलं 1 दिवस आराम करून दिला आणि म्हणजे शुभा तुला बसून चालणार नाही या गोड्या लोकांचा पहिला बंदोबस्त कर यांना ठेवून पण जायचं त्यांनी
तू दमलाय भागलाय मला कळतंय, पण सैन्य तयार कर आणि त्याला राजापूरवर जा. शिवाजी महाराज गेले राजापूरवर चालू पकडले. केळर फायगर त्याचे 8 लोक पकडले, बांधले, त्याला पाणी चढले चिपळूणच्या, चिपळूणवरनं माडा चढले, माडच्या पोटात ठेवले. माडचा पोट मी घेणार आहे आता, तो माडच्या पोटात ठेवले. आणि माडच्या पोटानंतर छत्रपती शिवरायांनी सांगितलं की इंग्रज आहे हे कुत्र्यासारखे वासावळी येते, त्याला वास द्यायचा नाही, त्याला रायगड दाखवायचं नाही. तर त्याला तुंगडावर ठेवलं. हे आधी लोक तुंगडावर असल्याचे उल्लेख इतिहासात आहे. हे ठेवले तिथे आणि त्याला 8 लोकांना ठेवले आणि 4 लोक ते तिथे कळाले, म्हणजे 4 लोक मिळाले तिथे. सरदार म्हणजे आम्ही जाऊन कुठे पकडायला जायचं नाही, ती येते आमचे जे असतं. आमचं झालं की उत्तर दिशेला मिळायचं, अरे एवढं तुम्ही नाही करत होता दिशेला जाईल का? शिवाजी महाराजांनी काय, शिवाजी महाराजांनी हेराला ठेवलं आणि बातम्या द्यायला सुरुवात केली. अरे महाराज काय चांगले आहे, त्यांना नजरांना त्या तिथून जा, कशा जाते ते त्या लोकांनी ऐकलं. तर लोकांना जवळ गेलो, त्यांनी काय महाराज काय नजर दिलं, पण ओळखीची माणसं त्यांनी तिथे गेले. त्यांचे राजापुता घेऊ, राजापुता उरलेले 4 लोक आले राजाला घेऊन. त्यांनी राजापुता जो प्रमुख आहे दिवाण त्याने आणून ठेवला रायगडवर. ते आल्यावर त्याला आणला, म्हटलं हेच काय ते खेळ नाही, 4 राहिलेले आहेत ते, पण त्याला द्या. अशा पद्धतीने छत्रपती सगळी होती. ती राजनीती आपल्या कोकणात होती. हा सगळा कोकणचा भाग आहे. माळला आदिशाही 14व्या शतकात बांधलेला एक कोट होता. कटिलीच्या पुढचा भाग, पोलीस स्टेशन वगैरे आहे ना, त्याच्या मॅटवरतीचं मंदिर आहे, तो त्या तटाचा एक कोपरा आहे. आणि असा हवा निघून मोठा कोट होता. त्या कोटाला 9 बुरुज होते. तिथे तोफा होत्या, वेगाला होते, जांभुळे होते, सगळी काही साहित्य छत्रपती तो कोट ताब्यात होता. त्या कोट्याच्या दुरुस्तीला जी लाकडं वापरली ती किल्लोळीच्या रानात तोडून आलेली आहेत, त्याचे कागदपत्र तिथे जोडलेले, परवान्या केली काय केलेलं. आणि मग त्या कोटाला जे बुरुज होते, त्या बुरुजांचा जो भाग आहे ते सगळ्या बुरुजांवर ते तोफा बिफा ठेवल्या, देताना बंदुका सगळं ठेवलं. आणि अशा पद्धतीने कोटात शिवाजींची दिवाळी नाही. त्या कोट्याच्या मागच्या बाजूला असं उतरायला लागलं, वेगळी जागा आहे, मी बघून आलो. त्या जागेतून छत्रपती शिवराय खाली उतरायचे आणि समुद्र स्नान करायचे. याची नोंद तिथे आपल्याकडे विश्वास पाटील म्हणून कलेक्टर होते, साहित्यिक मोठे होते, ते यायचे असायचे. त्यांनी माझ्याकडे पुस्तकृती हे सगळ्या संदर्भ लिहिले आणि त्यांनी जे शिवछत्रपतीवर पुस्तक लिहिलं त्याच्या पहिल्या पानावर उल्लेख करताय की प्रभाकर यांच्या साहित्याचा मला खूप उपयोग झाला. अशा पद्धतीचं हे सगळं आपलं महाराष्ट्र आहे. आपल्या महाडला आता तलाव सगळं जायचं नाही. आपले जे तलाव किती होते माहिती, 9 तलाव होते बाबा, 9 तळी होती. ती कोणती होती आता ह्याला कडे नाही. सरदार तळ, ठाकर तळ, कोटेश्वरी तळ, विरेश्वर तळ, आमच्या मागचे जे आता भाजी मार्केटचे चांभार तळ, केतकी तळ, वैद्य तळ, हापूस तळ आणि नाव्या लागला टाकणारा रुमाली तळ, एवढी तरी होती. आता त्याची खूप ते आमच्या मागच्याचे. आणि मग ते बंदर असल्या कारणाने हापशी लोक यायचे, हापशांच्या द्वाऱ्या व्हायच्या. हापशी आली जे मुस्लिमांनी जे हापशी यायचे बरे घ्यायचे, ते त्यांना जवळ करायचे. मग हापशी काय करायचे, पाणवत असते तिथे उठायचे. मग ते मुस्लिम मध्येच्या मागच्या बाजूला त्या मशिदीच्या कडेला तळायचे आणि म्हणून त्या तळ्याला जाऊन पडलं हापशी तळ. त्या हापशी तळ करताना हापशी तळ करताना ते हापूस तळ करतात. आपण झालेले ते तळ आणि ते हापूस तळ आजही आपल्या इथे अस्तित्वात आहे. मांडवर आपल्याला कुठं होत नाही. मांड या तुम्हाला उत्तर दिले. मांडला 14 जणांना असणाऱ्या हार्दिक तरी श्री शिवविजय नावाचा ग्रंथ लिहिला. 34 अध्यायाचा तो ग्रंथ आहे, माझ्याजवळ आहे. ते बेडेकरांना पाहिजे होता त्याची ते कॉपी लिहिली. लोके घाणेकरांना पाहिजे होता त्यांनी लिहिली.
जे अरविंदनाथ महाराज आहे चंदूरमध्ये, त्यांनी बाबासाहेब पुरंदरेला आणायचं ठरवलं. मी गेलो म्हणजे सर मी बाबासाहेब पुरंदरेला टेबला ना चांगलं, पण त्याचा एक हट्ट होता, बाबासाहेब पुरंदरेचा सिद्धपीठावर कार्यक्रम होईल, पठारामध्ये सिद्धपीठ आहे तिथे कार्यक्रम होईल, बाबासाहेबांना यायला द्यायला आम्ही हेलिकॉप्टर देऊ. म्हणजे खर्च किती करायची ताकद होती, पण आम्हाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष, या कार्यक्रमासाठी भूतपुढे उजी पाहिजे. आपण तुम्ही वेळे असता आमदार खासदाराला तटकऱ्याला मला एवढी थैली मिळेल तुम्हाला पटकन आमच्याकडे मला थैली मिळेल पत्रिका मी गेलो, तिथे मोठा कार्यक्रम झाला. परभणी बरकवडे आले, बरकवडे तिथे मध्ये बरकवडे त्यांच्यावर तुम्हाला वाढ द्यायचं जायचं भुटकडे जायचे. मग त्यांनी माझ्याकडनं वाढ द्यायचं बाबासाहेब, पण बाबासाहेबांना रस्ता नसतो ते असे पडले जाते आणि आपण उचलून त्यांना न्यायला लागेल. 92 वर्ष मला ते अभिनंदनात म्हणजे सर आता तुम्ही त्यावेळेला कार्यक्रम झालाय, चित्रा पाटील वगैरे लोक आले होते, म्हणजे आपण त्याला 92 वर्षाला 92,000ची थैली तुमच्या, आम्ही त्याला 92,000ची थैली तासभर ते बसले. त्याला मी बोललो आमची असं नाही, अहो ते इथं बोलत होतो मला मिळालं नाही माझ्याकडे. मी घरी गाडी पाठवली, त्या पुस्तकाची कॉपी होती ती लगेच तिथे मागवली आणि तिथे तिथे काय हे चांगल्या माणसाच्या हातात फार होतो आणि तिथे ते गेल्या कारणानं ते सगळी अशा पद्धतीने महाड फार मोठे गाव आहे. त्याच्यावर आपल्याला अजून 5-1 तास बोलता येईल, आता बोलायचं नाही. आता मी महाडातल्या स्थळांबद्दल बोलतोय, आणखी कुठची स्थळ आहे, देवळ आहे वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. पण आता मी एक धावता आढावा आहे 10 मिनिटात घेणार आहे. ते महाडातल्या प्रमुख व्यक्ती हे राम मंदिर, हे विष्णू मंदिर, हे दत्त मंदिर, तुम्ही आम्ही दररोज जाते तिथे दररोज बसते. हे दत्त मंदिराला फार मोठा, विष्णू मंदिराला फार मोठा इतिहास. या विष्णू मंदिरात जागतिक कीर्तीची राजकारण घडलेली. नाना फडणवीस तिथे आला, सभाई माधवराव ज्या मृत्यूनंतर दुसरा राजकारणाचा गाजीराला, तेव्हा नाना फडणवीसाला कळून सुटलं की हा आता मला जगू देणार नाही. आणि बाजीरावाला माहिती तर जोपर्यंत नाना फडणवीस आहे तिथून आपला राजकारणात काही करू देणार नाही, हा गुडगुड करणार. आणि त्याला कुंकून झाली नाना फडणवीसाला की बाबा हे आपल्याला आता हा पकडला. रातोरात नाना फडणवीस पळाला, तो रायगडला येऊन जातो. रायगडही त्याला सुरक्षित वाटले नाही. मग तो तिथं महाडला आला. येताना तो 3,500-4,000 सैन्य घेऊन आला होता, 40 उंटे घेऊन आला होता, 500 घोडे घेऊन आला होता. ते सगळं साजरा घेऊन तो आला. आणि मग त्यांनी एक ठिकाण निवडलं विष्णू मंदिर. त्या विष्णू मंदिरात नाना फडणवीस 21 दिवस राहिला होता. संपूर्ण कविरा तिथे त्याचा होता तिथे होता. आणि मग तिथनं त्यांनी कारस्थान करायला, नाना फडणवीस आणि कारस्थानाचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत, ते एकच आहे. आणि त्यांनी तिथनं जे कारस्थान केलं त्याला त्या विष्णू दत्तरात त्याची नोंद मार्ग कारस्थान म्हणून घेण्यात आली, तिथनं केल्यात गेली. आणि तिथे कांतीबाई म्हणून शिंदेचे रक्षक होते, राजा राजवाडी बाया ठेवत. त्या बायाला एवढे अधिकार असत की ते राजांच्या बरोबर असत. आता शिंदेच्या रक्षेने नाना फडणवीसांचा त्या बाईची काय ओळख होती मला काय माहिती, पण ओळख होती. त्यांनी तिला लागली, कांतीबाईला लागली आणि कांतीबाईला पत्रिकेतून सांगितलं की तू शिंद्यांवर दर्पण टाक. एकदा घराच्या मात्र दर्पण बाईकडे आले ते तिथे काही चालत नाही, ते दर्पण ते कायमच टिकतं. आणि त्या रक्षेने त्या शिंद्यांना सांगून ह्याला सपोर्ट केला. आणि मग नानासाहेब फडणवीसांनी त्याची सुद्धा बनवली. आता नानासाहेब फडणवीसांची बनती तिचं वय जवळजवळ आता 80-90 वर्ष, 80 माझ्यापेक्षा मोठी आहे. ती डॉक्टरने PhD केली तिने. ती आता तिची वारंवार काम करते. माझा नेहमी फोन येतात. माझा नंबर त्या दीपकने दिला, हा दीपक जोशी आहे ना, त्याला ती कुठेतरी भेट दिली. आणि मग तिने ते मागच्या जागा माहिती एवढं ती म्हणजे भुसकडे म्हणजे आमच्याकडे गुरुजींनी सांगितलं तिचे फोन येतात.
किंवा त्याला आधीच माहिती ते अशा पद्धतीने आपले विष्णू ज्या विष्णू मंदिरात आली होती हे विष्णू मंदिर अतिशय उच्च प्रतीचं तिथे वेधशाळा होती. उच्च प्रतीची वेधशाळा होती. लांब लांब जे लोक त्या वेधशाळेत दिल्या आणि आता आम्ही म्हटलं चौदारचं सौंदर्यीकरण झालं सगळे म्हणतो की आपण पण त्या चौदारची त्या काळातली स्थिती काय होती. सकाळी बाया उठायच्या घागरी घेऊन यायच्या घागरीने पाणी मारायचं त्या घागरी तिथेच घालायच्या त्याची जुलूर पुढे विष्णू मंदिर मध्ये वेद पठण व्हायचं. वेदांचे उच्चार तिकडून इकडे यायचे त्या बाया ऐकायच्या चांगलं सगळे कानावर ऐकायला पडायचे आणि अशा पद्धतीने सुंदर मंगलमय वातावरण त्या चौदारच्या म्हणजे किती भाग्यशाली लोक तेव्हा होते. आता आम्हाला ते चौदारचं कळत नाही काय नाही ते सर्व या चौदारच्या आता मला आपल्याला रुची पण होते म्हणून काही 5-6 व्यक्ती जोडी घेतली. आपल्या राम मंदिरात अनेक वेळा येऊन गेलेली नाही गंगूदेव पटलं बाबूराव रघुचं जे घर आहे ती बाबूरावांची बहीण तिला सगळे गंगाराम म्हणत. ती विटी दंडू खेळायची त्या काळात आणि विटी दंडू खेळत अशा काळात लोक असायचे त्या काळात पाहिजे विटी दंडू खेळायचे आहे बरोबर आहे तर ती खेळायची आणि ती हुशार होती. तिथे सहज बाबा कोण आचार्य होते त्या आचार्याने तिचं सगळं ते बघितलं. तिला इथे चांगल्या वर्गाची मॅट्रिक झाली तिला पुण्याला पाठवलं. पुण्यात इंग्लिश शिक्षण झालं. तिला तिथे चांगले गुरु भेटले. मग वामन मल्हार जोशी गोरेगावचे त्या वामन मल्हार जोशीने तिला इंग्लंडला पाठवलं आणि इंग्लंडला जाऊन त्या बाईंनी मॉन्टेसरीवर अभ्यास केला. या भारतात आलेली मॉन्टेसरी शिक्षण पद्धत ही गंगूदेवी आणलेली आहे. शिक्षण क्षेत्रातला ती किडा पण तिने केलं. मी हिंगणे संस्थेसाठी माझं सर्व आयुष्य खर्ची घाले. मी लग्न काढणार नाही मी विवाहित नाही. तिला पेट्रोल नावाचे ग्रस्त होते ती तिला मदत करायची गंगूदेवी. मग गंगूदेवी व्याख्याला द्यायची. ती इंग्लंडला गेली आणि तिला लोक बघायला गर्दी एवढं मोठं कुंकू 9 साडी अशी ती अजून ती राहिली होती म्हणजे त्याची नाजूक चालत नव्हती. ते लोक बघायला तिला आणि तिथून ती आली. तिचा कौतुक भारत सरकारने केलं. भारत सरकारने तिला अति मोठी पदे दिली आणि विशेष तर महाडच्या गंगूदेवी पेट्रोलवर भारत सरकारने एक टेलिफिल्म तयार केली. पिक्चरच्या अगोदर आपल्याला इंडियन न्यूज दाखवायचे बघा पूर्वी काय त्याला प्रचार फिल्म काय करा काय मला तू शब्द काय इंग्रजीच्या भारतीय समाचार चित्र असं काहीतरी होत आणि तिथे केलं तिथे. आणि विशेष म्हणजे तिने त्या पटवर्धनांवर लग्न केलं पण पटवर्धनानं शपथ केली की तुम्ही शपथ घ्या मी अजन्म ब्रह्मचर्य राहील. त्यांनी शपथ घेतली आणि ते पण ब्रह्मचर्य अजन्म ब्रह्मचर्य राहिले. गंगूताई वयाच्या 98 वर्षापर्यंत गेली. पण तिथे आता सगळे हिचे ती खेळत होती त्या देवळात आली नसेल मंगळगौरी असतील काय कार्यक्रम असतील ते अनेक वेळा इथे येऊन गेलेले असतील 1000 वेळा आले. आणि त्याच्यावर मला परवा उद्या जोशी मॅडम आहे सुषमा जोशी मॅडम त्यांनी मला सांगितलं सर मी तिला बघितलंय. मला ती सांगत होती सुषमा सांगत होती मी तिला बघितलंय पण त्या काही एकदम पुरुषासारख्या वाटायचं. तिने पण मला ते संदर्भ दिला म्हणजे मी जो संदर्भ वाचला तिथे गेली आणि तिने मरताना मृत्यूपत्र आहे. तिचं मृत्यूपत्र फक्त 2 ओळीचं आहे. 3री ओळ नाही 2 ओळीचं मृत्यूपत्र आहे. तिच्या मृत्यूनंतर ते उघडलं गेलं. काय म्हटलं ऐकलं गेलं आणि ते उघडल्या गेल्यानंतर त्याच्या 2च ओळी दिलेल्या होत्या. माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थी सावित्री नदीत विसर्जित करा. केवढं मत लागले. आणि मग ते पटवर्धन घेऊन आले. रघु किंवा बाबाराव बांधलेले होते. रघु काही वैजयंती ज्या दोघांनी घेतलं हळदी कुंकू व्हायचं तिथे घाटावर मोठा कार्यक्रम झाला आणि
कार्यक्रमात तिच्या हाती आता याच्यात दोघी मोठी का सावित्री मोठी मला नाही सांगता येणार, दोन्ही ते तिचं सावित्रीचं एवढंच आहे. सावित्री तरी काय आवडलं, फार मोठी लाभलेली देवी आहे, फार मोठी देवी आहे. या डोंगर माथ्यावर नाचणाऱ्या बागडणाऱ्या 5 मुली, कृष्णा वेळेला कोयना, गायत्री सावित्री. त्यातली गायत्री सावित्री इकडे आली, गायत्रीमध्ये नृत्य झाली आणि नृत्य झाली ती हरी ऐश्वर्या कुंडात निघाली. हे संशोधन म्हणजे चोटीने केलं ते कोणाला दिलं, नाही तर माझं संशोधन नाही केलं, त्याने कुठेतरी वाचलं ते दिलं आणि मी एक करतो ज्यांनी तो संदर्भ दिला कोणी त्याच्यात दे, माझं नाही. पण आणि सावित्री आहे, त्या सावित्रीवर मोरे नावाची एक मुलगी आहे. जेव्हा माझ्याकडे यायची, आता मला वाटतं आंबेडकर वाड्याची प्राध्यापिका म्हणून काम करते, तिने सावित्रीवर पेली गेले, सावित्रीच्या प्रभावावर. आणि सावित्री या घोराच्या तिथे मिळते काय नदीला, तिथे संगम झालाय, त्या संगमावर एक देऊळ आहे, त्या देवळाचं नाव कोणाला माहिती नाही, त्या संगमाच्या देवळाचं नाव आहे संगमेश्वर. आणि संगमेश्वरापासून सावित्रीच्या उगमापर्यंत 12 देवळं आहेत, आजही अस्तित्वात आहेत. शंकराची जी 12 ज्योतिर्लिंग म्हणतात ना, ती तिथे आहे, ती अजूनही आहे. ती सावित्री तिथे मागणी कोकणाच्या उडीने आली, सर्वात मोठी उडी तिने घेतलेली आहे. तिथे तुम्ही जेव्हा महाबळेश्वरला जाता तेव्हा एक जागा आहे, तिथे उभं राहायला जागा आहे, तिथे त्याला नाव दिले विहंगमय वृक्ष. वाचलं असाल तुम्ही घरी. त्या विहंगमय वृक्ष म्हणजे उंच तळ्यावरून सावित्री खाली उडी येते, ती खालती येते, खाली कोल्हापूरला येते आणि कोल्हापूरला वळसा घालून मारले, ती महालला येते. पण अजूनही आजही तिच्या जन्मगावी फार मोठा पाऊस पडला की तिचा ऊर भरून येतो, त्याची नाचायला लागते. आणि मग या महाशहरावर प्रेम असल्याकारणानं महाडे लोक जाते, ती कठड्यावर उभी राहते, कठड्यावरून महाड पाहते आणि मग ती आत येते. आत आल्यावर तिचा प्रश्न पडतो मी कुठे जाऊ, मी कुठे काय. मग ती निवड करते, काय निवड करते, जिथे गावच्या पालख्या नसत्या, 84 गावचे देव ज्या तळात नाचले, विरोबा ज्या देवळात नाचला, त्या देवळात त्या संकटच मी नाचणार, ती येऊन त्या नाचते आराम शेवटी तिथे पोहोचते. आम्हाला गावात कळतं सावित्री आली, आता आठवतं बरोबर पुढे म्हणायला लागतात. नगरपालिका भोंगे वाजून स्वागत करते आणि मग तिच्या स्वागताने संपूर्ण शाळा चाललेल्या धडाधड आम्ही साजरा करतो आजही. आणि तो हे महाराष्ट्राचं भाग्य महाराष्ट्राला नसते, आम्ही कुठे या नद्याला पूर सगळ्या नद्या येतात, अशा कुठल्या नद्याला पूर येत नाही असं नाही, पण महाडच्या पुराला उत्सव म्हणतात. इथे राजी जोशी नावाचे प्रिन्सिपल आले ते 1958-59 कॉलेजला, त्यांनी तो पूर बघितला आणि राजी जोशीने आपल्या जो जे विभागात त्याचा उल्लेख उत्सव म्हणून घातला आणि तो उत्सव शब्द त्या राजी जोशी शब्द आपल्याला नाही. किती असे शब्द आहेत की ते आपल्याला त्यांच्यामुळे मिळाले. आणि असा संपूर्ण असं सगळं भाग्य आपल्याला महाराष्ट्राला लाभलेलं आहे. या देवळात विष्णू मंदिरात वेधशाळेत एक शिरोलीचा पोरगा होता, विष्णू भिकारी गोखले त्याचं नाव. तो या विषयात शिकायला आला, त्याच्यावर प्रश्न मिळाला करायचं काय. इथे लोक त्या वेधशाळेला मदत करायचे. आणि विशेष म्हणजे आमच्या इथे 5 युनिव्हर्सिटी आहेत, पण कुठल्या डिग्री कुठल्या युनिव्हर्सिटीचे बॉम्बे युनिव्हर्सिटी आहे त्याला घ्या, कोल्हापूर आहे रावदेदारा बाजूला, म्हणजे ज्याला स्टँडर्ड आहे. तसं महाडच्या वेधशाळेला स्टँडर्ड होतं. महाडच्या वेधशाळेचा विद्यार्थी म्हटला की ताबडतोब घेतो. तिथे कुलकर्णी शास्त्री नावाचा एक अध्यापक होता संस्कृत शिकवायला. त्याची ख्याती अशी होती, नोंद आहे त्याची, नोंद आहे. ते शास्त्री कुलकर्णी शास्त्री लोकमान्य टिळकांना संस्कृत शिकवायला पुण्याला जातात. का नाही येणार त्याच्यावर वेधशाळेत लोक? अहो
कॉलेज सुद्धा प्राध्यापकांच्या नावामुळे घेतला. पुण्याला तुम्ही जर गेलात तर दमा मेळाव्याला त्या नावाने त्या कॉलेजला आज होतं. त्या कॉलेजच्या नावाला कॉलेजचं नाही म्हणत, ते दमा येत नाही. ते काय एकेकाचं हे असतं, स्टँडर्ड असतं, ते टिकवायचं असतं ते टिकवून. आणि ते विठ्ठलबा बरोबरचे रीती होता. तिथनं तो हिंदू धर्माच्या प्रचारासाठी बाहेर पडला. संपूर्ण आगीचा लोळ कसा उठावा, त्या आगीच्या लोळासारख्या तो महाराष्ट्रभर फिरला. महाराष्ट्रावर ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तो अक्कलकोटला गेला. अक्कलकोटला स्वामी त्याला येते तेव्हा. आणि अक्कलकोटच्या स्वामींचे बुवा तुमचं प्रवचन मला ऐकायचंय. अक्कलकोटच्या स्वामी समोर बसले आणि बुवा प्रवचन सांगतात. काय काय ते लिहिला आणि काय ते भाग्य ते. आणि अशा पद्धतीने विष्णू बुवांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इथे राहिला धर्म फक्त धर्मप्रचार येतो की ख्रिश्चन मिशनरी आलेली आहे ती आमचा धर्म उठवला. कारण त्याला सरकारचं सहाय्य होतं. तिथे जगन्नाथ आरू होता, कृष्णाजी पाटील होता, या 3-4 लोक होते. त्याला प्रेसचं काम जमायचं, दगडी प्रेसवर ते काम करायचे. आणि ख्रिश्चन त्यांच्याकडनं पुस्तकं छापून घ्यायचे. आणि त्याने कुठेतरी विष्णुभावाचं प्रवचन ऐकलं आणि ते वेळे झाले. नाही आजपासून ख्रिश्चनचं काम करणार नाही. आणि मग त्या ज्यांनी गणपत पाटलांनी त्या देशातलं पहिलं पंचांग छापलं. या देशातलं पहिलं पंचांग अलिबागच्या चरीच्या गणपत पाटलांनी छापलेलं. केवढा आपला सन्मान आहे, केवढा आपला मान आहे की जागतिक कीर्तीवर पोहोचणारी मंडळी आहे. आणि ही मंडळी आमच्या जवळची आहे, आमची आहे. ही सगळी आमची आहे, याचा आपल्याला अभिमान. आणि अशा पद्धतीने या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्र दाखला करतात. मग त्याच्यानंतर महाराज झाले, शेवटी व्यक्ती चित्र गेले, 2 मिनिटं घेतो आणि मी तुला बसतो. इथे बाबा वरण गाव आहे खाडीकडच्या. मिलिटरीमॅन माणूस बौद्ध समाज आता बौद्ध तुमच्या महार समाजाचा. आणि तो तिथे राहायचा. आणि त्याने जे शैक्षणिक काम केलं, त्याने जे समाज सुधारण्याचं काम केलं, त्या कामाला तोड नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापूर्वी कितीतरी काळ तो हे काम करतो. आणि त्याचे संबंध कोणाचे जे टिळकरांचे होते, महात्मा ज्योतिबा फुलेंचे होते. आणि ज्योतिबा फुले महात्मा त्यांच्या सांगितलं होतं. आणि मग तो म्हणायचा सगळे धर्मग्रंथ वाचले त्यांनी. आणि त्यांनी निष्कर्ष काढला हिंदू धर्मात कुठेही जाती व्यवस्था नाही. मी आधी उठणं आणि कोणी दुसरं वेदात नाही, त्याच्यात नाही. मी आधी उठून त्यांनी शोध घेतला. पण त्यांनी त्याच्यासाठी त्याला प्रचार करायचा होता, त्याच्या माणसांसाठी. आणि म्हणून त्यांनी कीर्तन हा प्रकार निवडला. आणि कीर्तनाला उभा राहायचा आणि म्हणायचा बाबा शिवाजी म्हणजे काय, बाटणं म्हणजे काय, आणि बाटाबाटी शिवाजी होते कशी प्रश्न विचारला. आणि म्हणायचं मग काय पाण्याला अस्पृश्याचा स्पर्श झाला, पाणी वाटतं, मग आपण काय करतो, त्याच्यात गोमूत्र लागतो, शिवतो. भांड्याला भांडे लागलं, त्या भांड्याला हात झाला, ते भांडे विचारलं तर आपण काय करतो, लोक म्हणायचे ते आपण जाळतो. मग माणसाला जर माणसाचा हात झाला, माणूस घातला तर त्याला जाळायचा का, लोक हसायचे. अशा पद्धतीची कीर्तने करत तो रावळेला राहिला. त्याला रावळ त्याचा उल्लेख त्याच्या कुठल्याही पत्रात रावळ असा उल्लेख. त्याने अनेक लेख लिहिले, मोठा लेखक होता. त्याने अनेक लेख लिहिले त्या काळाच्या वर्तमानपत्रात. आणि त्याचं नाव तिथे आलेले रावळू. तो मिलिटरीमॅन होता, मिलिटरी होतो. आणि मिलिटरी रिटायर झाल्यास त्यांनी काम केलेलं. आणि ते काम करत असतात त्यांनी केलेलं आहे. खूप प्रचार केला. ब्रिटिश सरकारने कमिशन नेमलं, हा कोण आहे, हा काय काम करतोय. आणि गव्हर्नरने कमिशन नेमून त्या कमिटीने निर्णय घेतला की लोकल 1884 मध्ये पहिली लोकल बोर्ड स्थापन झाली, स्कूल बोर्ड स्थापन झाली. त्या लोकल बोर्डावर त्याला पहिला सभासद पहिला सभासद गेला. लोकल बोर्डाची मिटिंग मांडलेलं कलेक्टरच्या मिटिंगला आले, हे बाबा वैद्यकर आले मिटिंगला. सोमनाथांनी बहिष्कार टाकला, हा येणार असेल आता आम्ही मिटिंगला असणार. कलेक्टरने दोनची मिटिंग घेतली आणि बाबा वैद्यकर मग त्याला कळलं की आता याच्यावर काहीतरी करायचं आहे. मग त्याने पहिलं पुस्तक घेतलं
विचार विनोद कुटुंबाजवळ आहे. बाबा बरोबर 11 लोकांनी पीएचडी केले. मध्यंतरी पीएचडी करणारा बीडचा मनुष्य होता माझ्याकडे आला, मला घेऊन शिकला. त्याचा शोध निबंध माझ्याकडे बाबा वरेकर होता. त्याच्या पीएचडीचा शोध निबंध माझ्याकडे त्याने पुस्तक काढले आणि त्याच्याबद्दल सगळं लिहिलेलं आहे. अशा पद्धतीची व्यक्तिमत्व बाबा वरेकर आमच्या वरेकर इतके होते आणि तरीही समाजकार्य वगैरे अशी फार मोठी माणसं. आम्ही प्रभाकर मुलांना पहिले मंत्री मानतो, महाराष्ट्राचे पहिले मंत्री प्रभाकर पण नाही. भास्करराव जाधव पहिला मंत्री. 1940ला ते शिक्षण मंत्री होते. महाडच्या काकडतळ्यावर जी जोशेंची शाळा आहे ना, काय त्याचं नाव शिवाई, ती जागा आहे ती सगळी भास्करराव जाधवांची जागा आहे. भास्करराव जाधव तिथला एमए झाले. एमए झाल्यानंतर इंग्लंडला गेले. इंग्लंडला जाऊन ते डिग्री घेतली, ते इथे आले आणि मग ते कोल्हापूरला कलेक्टर म्हणून राहिले. दिवाळ कलेक्टर. आणि त्या कलेक्टरच्या हातात लोकांच्या ग्रँट असायच्या शाळांच्या आणि त्या ग्रँट मिळवण्यासाठी भाऊराव पाटील महाराज भास्करराव जाधवने आलेले उदाहरण कर्मवीर भाऊराव पाटील महाडले घ्यायचे भास्करराव जाधवांची भेट घ्यायला. ती माझी ती ग्रँट झाला. त्या काळात ते शाळा असण्याची ग्रँट आली. पैसा आला तो सगळा पाहिजे तो त्या संस्थांकडे मिळायचा. ते काढून असा भास्करराव जाधव. भास्करराव जाधव खूप गोष्टी. भास्करराव जाधव म्हणतात माझ्या वर्गात एक मित्र होता हरिनारायण भोजने, कुणबी समाजाचा वर्ग, हुशार एक वर्ग कुणबीचा. त्याला बाप गुणाला शाळेत गुरुजी याला शाळेत घ्या. काय नाव? हरिनारायण भोजने. हरिनारायण भोजने लाज वाटते तुला? मी घालतो बघ तिथे आणि त्याचे नाव त्याचं हरिनारायण भोजने. दररोज हजेरी घेताना ते नाव म्हणायचं हरिनारायण भोजने. असं आहे का? तो रडायचा. ते भास्करराव जाधवांनी आपल्या आत्मकथनात दिलेलं काय पद्धती होती, काय चालू होतं. महाडला 20 जून 1840ला पहिली सरकारी शाळा स्थापन झाली आणि काशीनाथ बापूजी त्याच्यावर शिक्षक आले. त्या शिक्षकाला लेटर गेलेलं आहे. त्या लेटरवर माझा पत्ता आहे. काशीनाथ बापूजी, मुक्काम महाड, मुक्काम पोस्ट महाड, तालुका रायगड, जिल्हा ठाणे. पत्ता आहे. कारण आपण कल्याणच्या सुभेत बोलतो, सुभेबद्दल होती, तालुके नव्हते. ब्रिटिशांनी घेतलं ते तसंच चालू ठेवलं. आणि मग ब्रिटिशांनी 1869ला 14 सप्टेंबर 1869ला आपल्या सोयीसाठी जिल्हे तयार केले. त्याच्यात कुलाबा जिल्हा असेल. कुलाबा जिल्हा अस्तित्वात आल्यावर महाड तालुका अस्तित्वात आला आणि मग आमचा पत्ता सांगितलं मुक्काम पोस्ट महाड, तालुका महाड, जिल्हा आहे कुलाबा. आणि त्या कुलाब्याचं रायगड केलं. अशा पद्धतीचं सगळं आपलं लक्ष आहे. महाडवर खूप बोलावंच आहे. महाडवर खूप बोलून आहे. मला हा जो या मंदिर प्रतिष्ठेमुळे आला. मी ठरवलं तर बोलायचं नाही. आपल्या जमेल केल्या सांगितलं आणि म्हणून बुद्धिमत्ता वरिष्ठ माणसाला मार्गदर्शनाचं बंधन करू. मी माझ्या कार्यक्रमात बोलत नाही. श्रेष्ठ बुद्धीचा माणूस देव तर कोणता आमचा देव. आणि म्हणून त्यांच्या चर्चाने ऐकलं. तुम्ही माझं व्याख्यान अतिशय शास्त्रप्रमाणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. याही वयामध्ये असणारं वाचन, चिंतन आणि त्यांच्यामध्ये असणारी सृजनशीलता, व्यापकता आणि विधायकता या सगळ्यामुळे मोठ्या अधिकारवाणीने महाडवर मनापासून प्रेम करणारे कोकण साहित्य भूषण आदरणीय गुरुजी यांनी या ठिकाणी आपलं व्याख्यान दिलेलं आहे. गुरुजी, जुनं नवीन महाड हा आपला विषय होता. ज्यावेळेला नवीन आधुनिक महाडचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला तो आपल्या वाचून अपूर्ण असेल. त्या इतिहासामध्ये आपली नोंद घेतली जाईल.
आणि मगाशी तुम्ही म्हटलं की माझं हे शेवटचं व्याख्यान आहे. खूप वाईट वाटतं. गुरुजी शतायुष्य व्हा आणि दरवर्षी तुमचं व्याख्यान या ठिकाणी घ्यायला पाहिजे अशी सगळ्यांची इथे बसलेल्या लोकांची मनापासूनची इच्छा आहे. हा. तर खूप सुंदर आणि तुमची प्रेरणा घेऊनच आम्ही या ठिकाणी बोलत असतो, हेही प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सांगतो. तुम्ही खरं संयोजकांमध्ये संस्थापकांमध्ये प्रमुख आहात, त्यामुळे तुम्हाला काही आभार वगैरे मानणार नाही. तर आपल्याला परमेश्वर उदंड आयुष्य देवा अशी प्रार्थना करतो आणि छोटासा श्रीफळ देतो, त्याचा आपण स्वीकार करावा.